नमस्कार, मी आहे प्रतिमा. चला आपण ऑर्डर आलेली आहे. काय आली बरं ऑर्डर? लिकच का होत नाही लवकर? ओके. झाली. अंडा करी अंडा आहे. काय आली हो ना, अंडे ऑर्डर? आहे ना. अंडा करी आहे. ग्रेव्ही करावी काय? फॅमिली पॅक अंडा करी चपाती बसला? 12, अंडा करी आणि 3 चपाती. चला पटकन करायला घेऊ. पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. अंडे उकळायला ठेवू कारण की अंडे फुटले नाही पाहिजे. हे चाललंय कणिक मळणं. हे बघा, लसूण, कांदा, खोबरं सगळं कच्चं वाटण काढलेलं आहे. डायरेक्ट कच्चं वाटते मी बरं का. हो हो हो. कोथिंबीर, थोडेसे फुटाणे म्हणजे ती पांढरी डाळ म्हणतात त्याला ते, थोडेसे तीळ आणि थोडीशी मगज, टरबूजच्या बिया म्हणतात त्याला ते थोडं टाकायचं. अर्धा चम्मचच्या अंदाजानुसार ही झालेली छान पेस्ट. चला टाईम चालू आहे, आवरू द्या पटकन मला. हे तेल झालेलं आहे गरम, ह्याच्यामध्ये टाकते मी खडे मसाले, 2 लवंगा, 2 काळी मिरी, थोडंसं हे दालचिनी आणि तेजपान पत्ता आणि शहाजिरं. बस कच्चा मसाला वाटला आहे म्हणून तेलामध्ये चांगलं करायचं त्याला बरं का फ्राय. तेल सुटसपर्यंत त्याचा कच्चापणाचा वास गेला पाहिजे. वेळ द्यायचा मसाला भाजायला. हे अंडे सोलणं चालू आहे. चला अर्धा चमचपेक्षा थोडे कमी मसाले टाकू आपण. कसं आपण खडे मसाले वापरलेत ना, त्याच्यामुळे मसाले हे थोडे कमी घ्यायचे, नुसते स्वादानुसार टेस्ट येण्यासाठी. हे आहे कांदा लसूण मसाला आणि थोडीशी कस्तुरी मेथी मसाल्यासोबतच टाकायची आहे आपल्याला. ही बघा टाकली. चला तेल सुटलं आहे आता आपल्या कढईला. बघा तुम्हाला दाखवते. सुटलं आहे ना, म्हणजे मसाला आपला झालेला आहे. चला मसाला आपण टाकून देऊ. चांगला व्यवस्थित फिरू. तेच पातेलं धुतलं आहे, थोडंसं गरम पाणी ठेवते. आपल्याला अंडा करी मी टाकायला गरम पाणी टाकलं आणि भाजीला टेस्ट तीच राहते, टेस्ट बिघडत नाही. थोडंसं चवीनुसार मीठ, कोथिंबीर टाकते आणि थोडा रस्सा अंड्यावर टाकते. झालेली आहे आपली भाजी. बघा कलर लगेच आला आहे. आणि मला 12 चपात्या आणि त्या 15 चपात्या करायच्या आहेत. टाईम होत आहे. पटकन चपात्या करून घेते. कशा आहेत त्या चपात्या म्हणजे छान ना? चला फास्ट करते बरं का. बघा टाईम संपला. झाल्या आहे चपात्या. ऑर्डर संपलेली आहे. इथे पॅकिंग झाली आहे. चला ऑर्डर निघाली. रायडर खाली आलेले आहेत. चला किचनही आवरून घेतलेलं आहे. रात्रीचे वाजलेले आहेत 10:15. बघा टाईम आणि दळण लावलं आहे मी. बाय बाय. लाईक सबस्क्राईब करा.